नमस्कार, क्रिएटिव्ह अनुज 24 किचनमध्ये स्वागत आहे. तर रताळ्यापासून आता आपण वेफर्स बनवले, रताळ्याचा किस बनवला. आता ही ब्रेकफास्टची रेसिपी करणार आहे, सकाळचा नाश्ता. तर रताळी काही नाही, स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये मी 2 शिट्ट्या लावून घेतल्या कुकरला. अशा प्रकारे 2 शिट्ट्या केल्या कुकरला रताळ्याचे. रताळी छान गार होऊन द्यायची. एकदम गार झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचं. नको असलेला काळवटलेला भाग सुरीने काढून घ्यायचा. हे पाय मी आता हे सुरीने काढून घेणार काळवटलेला भाग. हे अशा प्रकारे आपले रताळे सोलून घ्यायचे छानपैकी. तुम्हाला हवं असतं तर तुम्ही किसणीने मॅश करू शकता, पण मी हातानेच मॅश करते इथे. अशा प्रकारे एकदम बारीक मॅश करून घ्यायचे. अशा प्रकारे मॅश झालं आहे. त्यानंतर 3-4 विलायची घेतल्यात मी. आता ही विलायचीची पूड करून घ्यायची आणि ह्या रताळ्याच्या किसामध्ये विलायचीची पूड टाकून द्यायची. आणि मी 1 चमचा साखर घेतली असेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ घ्या. 1 चमचा तूप आणि हा रताळ्याचं सगळं मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं. त्यातलं पाण्याचा अंश एकदम गेला पाहिजे आणि ड्राय झालं पाहिजे आणि त्या रताळ्याचं मिश्रण. आणि आता दुसरीकडं मी पीठ मळायला घेतलं आहे. 1 वाटी पीठ. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पीठ घ्या. आणि पीठ मळून झालेलं आहे. आणि एक कणकेचा तुकडा तोडून घेते आणि आता मी स्टफ पराठा तयार करायला सुरुवात करते. हे असं लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये रताळ्याचा किस टाकायचा. एकदम गार झालं पाहिजे. रताळ्याचा किस एकदम गार पाहिजे तरच आपले लाटलं जाईल, नाही तर फुटन. अशा प्रकारे लाटून झाले. छानपैकी भाजून घ्यायचं. तूप लावायचं असेल तर तुम्हाला तूप लावा. मी इकडं तेल वापरते. अशा प्रकारे छानपैकी पराठा मी शेकून घेतलेला आहे. किती छान गोल्डन ब्राऊन असं एकदम शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नवीन रेसिपी अशाच पाहत राहा. थँक्यू.